हॅलो, गुड आफ्टरनून. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी दिव्या. तर मी आज शिकवणार आहे तुम्हाला स्टिचिंग कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग कसं करायचं. तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार आहोत कटोरीपासून. तर हा कटोरीचा 2 भाग हे आपण घेतले आहे. आता ब्लाऊजला हे सुईचं उलटे आहे, दिसतं हे सुईची बाजू, ही उलटी बाजू. तर ह्या उलट्या बाजूनी कटोरी असं ह्याच्यावरती अस्तर ठेवायचं, ह्या साईडला अस्तर ठेवायचं आणि हे समोरासमोर आले पाहिजे. हे तोंड जे आहे ते समोरासमोर आले पाहिजे आणि हे आपण जॉईन करून घेणार आहोत. हे समोरासमोर कट करून ह्याच्या जास्त एक्स्ट्राचा जो भाग आहे तो मी कट करून घेतला आहे. त्याचप्रमाणे आता तसंच करायचं आहे आपल्याला. ह्या क्रॉसपट्टी घ्यायच्या आपल्याला. त्यांचं समोरासमोर ही मोठी बाजू समोरासमोर आणि ही छोटी बाजू समोरासमोर. ह्याला स्टिचिंग करताना फक्त एकाच साईडने कट करायचं, एकाच साईडने तर हे क्रॉसपट्टीला मी समोरासमोर असं एकच टिप मारायची, फक्त खालच्या साईडने एक टिप मारायची आणि ही सोयीच्या बाजूवरती ही क्रॉसपट्टी ठेवून फक्त खालच्या साईडने एकदा टिप मारायची आणि ही टिप मारल्यानंतर ना ह्याला एक अशी दाब टिप मारून घ्यायची. दोन्ही ह्याला अशी दाब टिप देऊन घ्यायची. ही अशा पद्धतीने ही दाब टिप मारून घेतली ही ह्या साईडला. कारण मी आता पूर्ण दाखवलं असतं पण व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी हे तुम्हाला शॉर्टमध्ये बाबा दाब टिप मारून दाखवते की अशी दाब टिप मार. आता ह्याच्यानंतर ह्या क्रॉसपट्टी आपण साईडला ठेवून देऊ आणि आता आपण ह्याच्यानंतर घेणार साईड पीसचं पण सेमच आहे बाबा की त्याच्या दोन्ही बाजूने हे करायचं. आता हे उलट्या साईडने ठेवायचं, म्हणजे ही बॅक साईडची बाजू अशी ठेवायची आणि त्याच्यावरती आपण अस्तर ठेवायचं आणि ह्या बाजू अशा समोरासमोर ठेवायच्या. ही वरची बाजू, ही खालची बाजू, हा छोटा भाग आणि हा मोठा भाग. इकडे पण सेम असं समोरासमोर ठेवून घ्यायचं. आणि हे आपण जसं कटोरी शिवून घेतलं तसं पूर्ण शिवून साईडने कट करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपले हे दोन्ही साईड पीस रेडी आहे. तर हे साईड पीस असं ठेवून द्यायचे, हे पण साईडला ठेवून देऊ. आणि आता सगळ्यात अवघड म्हणजे ते आहे आपलं ही स्लीवचं माप, म्हणजे स्लीवचं कसं शिवायचं बाबा, मेगाबाई कशी करायची किंवा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला जॉईन करून दाखवते. आता हे स्लीव्ज आहे, आपण असं ह्या पद्धतीने पण स्लीव्ज अटॅच करू शकतो बाबा. ह्या पद्धतीने पण आपण अटॅच करून घेऊ शकतो स्लीव्ज. पण मी तुम्हाला एक नवीन पद्धतीने स्लीव्ज अटॅच करायचं शिकवणार आहे की बाबा जे हे आता हे सोयीच्या साईडने ठेवायचं आणि इकडनं ही मोठी बाजू, ही छोटी बाजू. स्लीवच्या 2 बाजू असतात, तुम्हाला पण माहितीच आहे. तर ही मोठी बाजू, ही छोटी बाजू आपण ठेवून घेणार आणि आपण सरळ एक टिप मारून त्याच पद्धतीने आता ह्या साईडला आहे आपली छोटी बाजू. तर आपण दुसरी स्लीव घेणार आहोत आणि छोट्या बाजूला हे ज्या साईडने छोटी बाजू आहे त्याच्यासमोर लगेच छोटी बाजू आपण एक खालच्या साईडने एक टिप मारून घेणार आहोत तशीच. छोटी बाजू समोर छोटी बाजू आणि आता हे असं खोलून आपण याला एक दाब टिप मारून घेणार आहोत. आणि हे असं जॉईन करून घ्यायचं, हे पूर्ण असं. आणि टीप इथे आपण हे असं टीप मारून घेणार आहोत. दाखवते तुम्हाला एका स्लीवला, मग दुसऱ्या स्लीवला तुम्ही तसं
स्लीव्ज तयार. तर हे एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली स्लीव्ज तयार आहे. तशीच दुसरी स्लीव्ज आपण तयार करून घेऊ. अशा पद्धतीने आपल्या दोन्ही स्लीव्ज तयार झालेल्या आहे. एकदम समोरासमोर छोटी बाजू ही मोठी बाजू साईडला अशी ह्या पद्धतीने मी स्लीव्ज. आणि तुम्हाला काही पण कोणताही डाऊट असेल तर मला मेसेज करून विचारा. मी तुमचे कायमच निरसन करायला म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ टाकते. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही क्वेश्चन असतात ते मी तुम्हाला टाकत जाईल. आता मी शिकवणार आहे तुम्हाला बॅक साईडचा गळा कसा काढायचा, कट कसा करायचा आणि काढायचा कसा. एकदम सोप्या पद्धतीने बॅक साईडचा गळा. आता इथे त्यांना मागची जी पट्टी आहे ती त्यांना 3ची पाहिजे. तर आपण पाऊण इंच वाढवा म्हणजे किती घेणार आहोत तर 4.25 घेणार आहोत. इथे तुम्हाला दिसतंय का 4.25 घेतल्यानंतर ना खालून 4.25 घ्यायचं, कारण 3चा गळा त्यांना काढायचा आहे. इकडून खालून 2.5ची शिटी हे करून घ्यायचे, मारून घ्यायची, लाईन मारून घ्या. वरून पण 2.5ची लाईन मारून घ्या आणि हे दोन्ही हा जो चौकोन आहे तो जॉईंट करून घ्या. तुम्ही जर असंच ठेवलं तर हा चौकोनी गळा होईल आणि इथे फक्त नॉर्मली असं स्क्वेअर दिला की हा राऊंड गळा होईल. तुम्हाला जसं मागून बॅक साईडला जसा गळा काढायचा आहे तसं तुम्ही काढू शकता. आणि हे आपण आता कट करून घेणार आहोत. तुम्हाला जर डीपमध्ये गळा काढायचा असेल मागून बॅकला तर तुम्ही 3पर्यंत पण घेऊ शकता. हे जे आपण मेजरमेंट घेतलं हे 3पर्यंत पण तुम्ही घेऊ शकता. तर आता अशा प्रकारे हा झाला आहे आपला गोल गळा तयार. आणि हाच आपण आता घेणार आहोत हे ब्लाऊजचं मेन कापड. असं आपण ओपन करून घेणार आहोत. हे असं मांडायचं आहे, सरळ करायचं आहे आणि हे सुईचं कापड ठेवायचं, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं. आणि आता आपण खालून एक टीप मारून घेणार आहोत. आता अशा पद्धतीने आपण खालून लाईन मारून घेतलेली आहे. तसंच आपण आता हा गोल गळा पण काढून घेणार आहे. टीप मारून घ्यायची आहे. आता हे खालच्या ब्लाऊजची हे केली, हा गोल गळा इथून स्टार्ट करायचं. तुम्ही वरून पण स्टार्ट करू शकता, फक्त पिनं लावायच्या. पिनं आता मी असंच हे करणार आहे, तुम्ही बघू शकता. आता हे आपलं खालच्या साईडने पण स्टिच झालं आहे आणि हे पण स्टिच झालेलं आहे. तर आपण आता काय करणार आहोत, हे मधला भाग जो आहे तो एकदम तंतोतंत कट करून घेणार. हा झाला आपला कट करून झालेला आहे. तर आपण काय करायचं आता, हा हात घ्यायचा असा इकडनं घालायचा. तर छोटी पट्टी असेल तर तुम्ही ह्यानी पण घालू शकता, पेननी वगैरे पण काढू शकता. हे असं उलटवायचं आहे. तयार झाला हा आपला मागचा गळा. तर आपण काय करणार आहोत आता, इथून ही टीप मारून घ्यायची, एक दाब टीप देऊन घ्यायची, इकडनं खालून एक दाब टिपलं आणि ह्या साईडचा बॅक साईडचा हा भाग पूर्ण जॉईंट करून घ्यायचा. आता ही बॅक साईड
अशा पद्धतीने हा आपला मागचा गळा झालेला आहे. तर आपल्याला द्यायचे आहे टक्स. हे फिटिंगसाठी चांगलं आहे, फिटिंगमध्ये एकदम ब्लाऊज आणि ते टक्स ब्लाऊज एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये बसतो. आता हे घेताना असं घ्यायचं, ह्याचं एकदम मध्ये घ्यायचं, शोल्डरचा मध्ये घ्यायचा, सरळ लाईनमध्ये इथून अर्धा इंच आणि हे 2.5, 3, 3.5 तुम्ही किती पण घेऊ शकता तुमच्या ह्याने. तर मग हे असं आपण तसंच दुसऱ्या साईडलाही मारून द्यायचं. असा टक्स तयार होतो. दोन्ही साईडचे टक्स मारून झालेले आहेत. तर आपण आता दोन्ही साईडचे टक्स मारून झाले. हा झाला आपल्या बॅक साईडचा गळा. तर तुम्हाला ह्याला लेस लावायची तर लेस लावू शकता, नाही तर तसं पण ठेवलं तरी छान वाटून जातं. आपलं बॅक साईडचा आता कम्प्लीट झाले. तर आता करायचं आहे आपल्याला फ्रंट साईडचं स्टिचिंग. तर हे कुठेतरी समोरासमोर ठेवायची, हा सरळ बाजू समोरासमोर. तर मग एक कटर घ्यायची, ही स्ट्रेट बाजू. तर हे इकडच्या साईडची बाजू ह्याच्यावरती फोल्ड करायची आणि हे घ्यायचं, हे 1.5, खालच्या साईडने 1.5 आणि वरच्या साईडने 2.5. हे आपण जॉईंट करून घेणार आहोत. अशा प्रकारे झाली आपली कटोरी तयार. दुसऱ्या साईडची पण कटोरी सेम असं ठेवू, असं करू. इथे 1.5 आणि 2.5 दोन्ही साईडच्या कटोऱ्या तयार आहे. समोरासमोर ही सरळ बाजू आली पाहिजे, मग गळा. तर मग आपण घेऊया साईड पीस. हां, ही वरची साईडची बाजू, छोटी बाजू वरती, मोठी बाजू खाली. मग आता घ्यायचा ही बाजू आणि हा जो आपला गळ्याचा आकार आहे तो पुढचा, तो इथे जॉईन करायचा आणि इथून हे झालं आपलं जॉईन करून. दुसऱ्या साईडचं विसरून तसंच अशा आपल्या दोन्ही कटोऱ्या तयार झालेल्या आहे. मोठ्या साईडचा मोठी बाजू मोठी ती समोरून आली पाहिजे, असं साईड पीस जॉईन करायचं. हे सरळ ठेवून याच्यावरती जॉईन हे फोल्ड करून ह्यातून ओढून काढायचं. असा झाला आहे आपला फ्रंट साईडचा. एका साईडला आता दुसऱ्या साईडचा बी सेम. तर अशा प्रकारे आपल्याला झालेला आहे दोन्ही साईडचा कटोऱ्या तयार. तर मग आपल्याला ह्याला हुकपट्टी तयार करायची. त्याच्यासाठी हा जो मागचा भाग आहे आपण गळ्याचा कट केला तो करायचा. त्याच्यामध्ये असं थोडंसं फोल्ड करून कट करून घ्यायचं. एवढी पट्टी ह्या साईड. आता आपल्या डाव्या साईडला म्हणजे ब्लाऊज घालताना ह्या साईडच्या ब्लाऊजला आतमध्ये फोल्ड करायचं. समजत नसेल तर मला
असं दाखवते. ह्या साईडने अशी इथून टीप मारायची आणि एक दाब टीप द्यायची. आणि इकडनं फोल्ड करून असं फोल्ड करून पूर्ण पट्टी ही आतमध्ये फोल्ड करायची पूर्ण. हे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं. तसंच हे दुसऱ्या साईडचं पण करायचं. ह्या साईडचं आधी पट्टी ठेवायची आणि ह्या साईडची पट्टी ह्याच्यावरती आधी ही अस्तर ठेवायचं म्हणून त्याच्यावरती हा आपण ब्लाऊज ठेवू. ह्याला आतल्या साईडने दाबपट्टी द्यायची. कट करून घ्यायचं. हे एक्स्ट्रा आपण ठेवलं ते असं फोल्ड करायचं. इकडनं हे हाफ फोल्ड करायचं आणि हे असं अर्धी बाजू इकडनं फुल बाजू असं आणि हे मधून टीप मारायची. एक्स्ट्राची बाजू कट करून घ्यायची. तर हे अशा प्रकारे झालं. हे दोन्ही पण तर मग आपलं तयार झालं. दोन्ही बाजू समान आहे का बघून घ्यायच्या. दोन्ही पण जर पट्टीवर ठेवून बघायचं तर हे समान आलेलं आहे माझं. जर एक्स्ट्रा आलं असेल तर दोन्ही साईडनी थोडं कट करून घ्यायचं आणि हे घ्यायचं आता गोट मारायचं. तर हे सोयीचं हे उलट्या साईडने ठेवून एक अर्धा इंच आतून टीप मारायचं. इथे थोडंसं एक्स्ट्रा कापड ठेवायचं एवढं आणि हे असं आतमध्ये फोल्ड करायचं पूर्ण आणि हे पूर्ण फोल्ड करायचं. हे जे आहे ना अर्धा इंचचं हे पूर्ण एकदम फोल्ड करून एकदम असं बारीक एकदम असं ओढून एकदम एक्स्ट्राचं कापड हे कट करून घ्यायचं. आणि हे आता एवढं तयार झालं. आता एकदम छोटासा भाग एकदम छोटासा भाग घेऊन पायपिंग अशा प्रकारे आपला हा गोट तयार झाला. एकदम सुंदर असा नवचक झाला. त्याच पद्धतीने ह्या साईडचा गोट करून घ्यायचा. तयार झालेलं आहे. आता काय करायचं, बॅक साईडचं कापड ठेवायचं. त्याच्यावरती आतल्या बाजूला हे उलट्या साईडने ठेवायचं की आतल्या हुकपट्टी आतून येईल असं. इथे मी अर्धा इंच सोडून
साईडने ठेवायचं. झालं, दोन्ही शोल्डर जॉईंट करून झालं. आता आपण स्लीव्ज अटॅच करू. अशा पद्धतीने आपले दोन्ही शोल्डर तयार झाले आहेत. तुम्हाला एकदम छोटी ट्रिक सांगते की बाबा हे जे धागे असतात ना ते आपण कट केले पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्या ब्लाऊजला एकदम जास्त फिनिशिंग येते. आणि जर तुम्ही बिगनर असाल तर हा ब्लाऊज एका मिरीवरती फोल्ड करायचा इथून तर इथपर्यंत. हे बघा, हे दोन्ही सेम आलेलं आहे. जर सेम येत असेल तर तुमचा ब्लाऊजचा शोल्डर उतरणार नाही, कधीच ब्लाऊज सुकणार नाही, कधीच काही होणार नाही. वन साईड जर शोल्डर उतरत असेल तर हाच प्रॉब्लेम. हे मागे पुढे झालं तरी चालेल, पण ही लेंथ मागे पुढे होता कामा नये. तर आपण घेणार आहोत शोल्डर हा 2.5 2.25 शोल्डर ठेवणार आहोत. हे एक्स्ट्रा आहे ते आपण कट करून घ्यायचं. जर जास्त असेल 3 3.25 कधी आपण बिगनर शूट आणि होतो कमी जास्त ते कट करून घ्यायचं. ते आपण स्लीव्ज घेणार आहोत. तर स्लीव्ज अटॅच करताना इथून असं घेऊन तिला त्याचा मध्य काढायचा, कट करून घ्यायचा. तर ही छोटी माणसाचा जो छोटा आकार आहे पुढच्या साईडने आणि हा मोठा आकार मागच्या साईडने. आणि आपण आता मधून स्लीव्ज अटॅच करणार आहोत. तर याची स्लीव्ज आहे 4.5 4.5 4.5 इथून ठेवायचं. जर एक्स्ट्रा असेल तर तेवढं कट करून घ्यायचं. परत इथून रिटर्न यायचं. अशा पद्धतीने आपली ही स्लीव्ज अटॅच करून झालेली आहे. तर मग आता हे मोजायचं. हे आता परफेक्ट आलेलं आहे. जर कमी जास्त झालं असेल, समजा ह्या बाजूचं जास्त झालं तर अजून थोडंसं इथून आपण घ्यायचं. जर झालं असेल तर आता हे बरोबर आलेलं आहे. आता घ्यायची गरज नाही. कधी पण टीप मारताना आतमधून मारायची. जास्त जवळ मारताना तर ब्लाऊज लगेच घुसवला जाईल किंवा फाटला जाईल. तशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची लावून घेणार आहोत. सेम पद्धतीने, त्याच पद्धतीने छोटी बाजू तिकडनं, मोठी बाजू इकडनं. पुढच्या साईडनी छोटी बाजू मग हे दिसते कट करायचं. स्लीव्ज आहे 4.5. इथे थोडंसे एक्स्ट्रा वाटते तर तेवढं कट करून घ्यायचं. मध्ये घ्यायचं. तर दोन्ही साईडचे स्लीव्ज अटॅच करून झालेले आहे. तर काय करायचं, आपण स्लीवचं असं पकडायचं, इथून असं पकडायचं, असं ठेवायचं आणि आहे अशी
साईडला फोल्ड करायचं, उलटायचं आणि त्याच्यानंतर ना एक टिक मारून घ्यायची, टाकटीक म्हणायचं याला. असं केलं तर ब्लाऊजला प्रॉपर फिनिशिंग सोबत सेम ह्या साईडने पण करून घ्यायचं. तर दोन्ही साईडला आपलं असं करून झालेलं आहे. तर आता आपण शिकणार आहोत ब्लाऊजची फिटिंग कशी करायची. तर मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं. आता ह्यावेळेस सांगितलं की मेजरमेंटवरून कसं तुम्ही हे करू शकता. आता ही जी आहे हुकपट्टी, ते हुक गुंतवायचं. तर इथून जी पट्टी घेतली हे पूर्ण सोडून द्यायचं आणि इथून घ्यायचं. तर आपली कंबर किती आहे 28. तर असं इथे 28पर्यंत आलं. ह्याला 4 फोल्ड करायचं. एक, हे 2 फोल्ड झाले आणि हे 4 फोल्ड झाले. ह्याचं मेजरमेंट मोजायचं किती आहे, 1.5. तसंच मग आपण काय करायचं, इथे ह्या साईडने असं घ्यायचं, इथे 1.5ची फिटिंग टाकायची आणि इथून एकदम सरळ हा आलेला आहे दंड. तर दंड घेर कितीचा आहे 6. प्रॉपर येते 6. स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. कुठेही काही तुम्हाला छाती वगैरे त्याच पद्धतीने ह्या साईड. दीड. अशा पद्धतीने आपला ह्याच्या इथे एक्स्ट्रा 1-2 टिक मारून घ्यायच्या. तुम्हाला उसवायला वगैरे नंतर मदत होऊन जाते. जर आवळ झाला, ढिल्ला झाला तर तुम्ही करू शकता. तर मग आता आपण हुकाचं करणार आहे. तर मग इथे 2, हे तुम्ही अंदाजे घेतले. तुम्ही हे पण करू शकता बाबा, टेपनी माप घेऊन एक असं करून इथे हा मध्ये काढायचं. परत हे फोल्ड करून ह्याच्यामध्ये काढायचं. तुम्ही असं पण करू शकता. तर इथून सुरुवात करायची, येऊन द्यायचं, इथे थांबायचं, इथे ब्लाऊज फिरवायचं, परत